भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांनी केलेल्या छेडखानी प्रकरणी रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय गृहमंत्री भारत सरकार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। साकोली येथील डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी एका मागासवर्गीय दलित मुलीची सोनोग्राफीच्या नावाखाली अश्लील वर्तन व चाळे करून विनयभंग केला आहे। याबाबत पीडित मुलीच्या आईवडिलांनी साकोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। तक्रारीवरून डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध पोस्कोसह विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। घटनेला 2 दिवस उलटूनही त्या आरोपी डॉक्टरला पोलिसांनी अटक का केली नाही? आरोपी डॉक्टर फरार असल्यामुळे जनतेत रोष व असंताप पसरलेला आहे। शासनाने पीडित मुलीवर अन्याय करणाऱ्या आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाई करून केंद्रीय तथा राज्य मेडिकल काउन्सिलची नोंदणी रद्द करण्यात यावी। सदर मागण्या पूर्ण न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी अचल मेश्राम, मनोज खोब्रागडे, तनुजा नागदेवे, मनीषा खोब्रागडे, पराग रामटेके, युगांतर बारसागडे, मंगल तिरपुडे, बबिता राऊत, गीता बलधारे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।